डमडम हा बुवा लक्ष असू दे संपूर्ण बारीकडं बरोबर आहे ना शिक डबाक डमडम बुवांचा टप्प्याटप्प्यान कार्यक्रम या ठिकाणी करणार नक्की बघा कारण या ठिकाणी पारितोषिक आले बघा योगीराज गणराज काजरेकर यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आभारी आहोत धन्यवाद। या ठिकाणी आमचे कोकणचा साथ संगमेश्वरी बाज तातेगावकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आभारी आहोत धन्यवाद। करूया सुरुवात करूया। केशर अमृतुल्यचे मालक दत्ताराम गोरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आभारी आहोत। बघा बुवानी सुंदर बारी केलेली आहे विजय बुवा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझ्या दुसऱ्या बारीचा सगळ्यांना राम राम आणि बारीला सुरुवात करतो। बघा बुवा म्हणाल बुवांच्या डोक्यात टोपी नाही आहे ना बुवा म्हणालेले आहे बुवा माझ्या वडिलांना जाऊन 1 वर्ष नाही झालं अजून आहे ना दादाला तुमचं होतंय नंतर लावा बुवांना बघा टप्प्याटप्प्याने आज कार्यक्रम बरोबर करणार बुवांचा मुलांना बसून घ्या बुवा म्हणाले डोक्यात टोपी नाही माझ्या वडिलांना जाऊन खरं सांगतो तुम्हाला 1 वर्ष नाही झालं हा आणि मी त्या योग्यतेचा अजून शाहीर झालेलो नाही हा शक्ती तुला शिकतोय बुवा बरोबर आहे ना म्हणून जो परिपक्व आणि गुरुच्या स्थानी असतो त्यांना डोक्यात टोपी घालावी बुवा हा तुम्ही म्हणाले डोक्यात टोपी नाही हा भोडका आहे ना म्हणाले ना बुवा मग तुमच्या शेजारी शाहीर आहेत हा त्यांना तुम्ही हा मान कधी देणार का नुसतं स्वतःचाच मोठेपणा मिरवता आहे ना स्वतःचा मोठेपणा बुवा मिरवायचं कमी करा कारण हा शक्ती तुरा खूप वर्षापासून चालत आलेला आहे आणि जवळजवळ 4.5 पिढ्या 4.5 तप म्हणजे 4.5 तप म्हणजे 45 वर्ष माझ्या वडिलांनी या कलेसाठी दिलेले आहेत बुवा तुम्ही शिकवू नका मला कसा शक्ती तुरा करायचा बरोबर ना आज खरोखर मनापासून चांगली बारी करण्याचा विचार होता पण बुवानी भावकीचं गावकीचं खांजूर खरूच काढली आहे बुवा झाला टोपीचा विषय 2-4 लोक कमी लागतात बुवा म्हणाले आहे ना आहे की नाही बुवा अचानक नवरात्र उत्सवाची इथे बारी झाली तुमची माझी तेव्हा तुम्ही म्हणाले हो माझ्या झांजवाल्यांना अर्जुन कराटे समोर बसले बारी बघायला आले बुवा कधीच बारीला येत नाही 2 वर्ष झाली का तर मोलमजुरी करणारा माणूस आहे थकून भागून येतो तर तब्येत थोडीफार वर खाली असते हात दुखतात झांज आता पहिल्यासारखा वाजला जात नाही बुवा हा ही या कलेची व्यथा आहे आणि आम्ही शाहीर म्हणून ही कला जपण्याचा प्रयत्न करतोय हात दुखतात आणि बुवा जेव्हा मी त्यांना झांज घेऊन नाचवित होतो ना तेव्हा तुम्ही त्यांना काय बोललो हे जरा आठवा म्हणून या सगळ्या गोष्टी बुवा मी कमी केले बरोबर आहे ना म्हणून कमी केले बुवा भावकीत वाद काय नाही भावकीत वाद काय नाही भावकीत कित्ताल काय नाही आज सुद्धा तो माणूस खरोखर तुम्ही बोललो ना एवढं झांज घेऊन खाली आलेला आहे बुवा हा हात दुखतायत मला म्हणतात नाही हात दुखतात म्हटलं नाही चला आज म्हटलं यांना भावकी गावकी काय असते ते दाखवून दे बरोबर ना आणि राहिला विषय आमच्या सुभाष दादाचा हा सुभाष दादा खरोखर माझ्या पाठीमाग सदैव खंबीर असणारा माणूस आहे सुभाष दादा वडिलांच्या पाठीमाग वडील कोणाला मानावं तर त्याला मानावं बरोबर आहे ना आज सगळ्यांना माहिती आहे पंचकृषीमध्ये माझे राजेंद्रदादा बोडेकर आलेत आहे ना त्यांच्या आईवरती वाघानं हमला केलेला आहे बुवा बरोबर तुम्हाला माहिती नसेल हा त्याची आई आजारी आहे वाघानं हमला केला बुवा हा आणि आई जवळ बुवा कोणतरी घरात पाहिजे शाना जनता त्याचा मुलगा असतो मुंबईत म्हणून तो बुवा बाहेर येत नाही तुम्हाला या गावकीच्या भावकीच्या आईच्या कुठं आहे आईच्या चाललंय ना बुवांचं माझं पण चालवून घ्या कोण मध्ये डोकाय आला त्याचा नाही सुपला शॉट उडवला ना आज माझं नाव सांगितलं नाही बघा हा कारण बुवा मंडळ टिकली पाहिजे या मताचा मी पण आहे मंडळ टिकली पाहिजे माझा हा सैली वाजवतो तो बोलला नाचायचा दादा म्हणतो परवाच मी मुंबईवरून गावाला आलो तर म्हणतो दादा खूप त्रास होतो पोरांचा एवढे लांबून मुलं येतात पुढच्या वर्षी आम्ही नाचायला तयार आहे 2-3 पोरं कमी पडतात ते हा पुढच्या वर्षी माझा स्वतःचा घरचा साज बुवा तुम्हाला देणार सुपला शॉट बघा काय म्हणतोय बुवा
मंडळ टिकली पाहिजे, खरोखर ह्या मताचा मी आहे. हा, आणि हा शक्तितुरा आज मी तुम्हाला करून दाखवलेला आहे, दाखवलाय ना. हा, म्हणून लांबोरे बुवा म्हणाल, ज्याच्या डोक्यात टोपी तो बोडका. हा, तुमच्या घालीन ना दोडका. नंतर म्हणू नका युट्यूबला वार्या जातात. हा, बुवा बोलताना विचार करा, तर लांबोरे बुवा लाख म्हणाले, त्यांच्याशी मला काय घेणं देणं आहे. हा, त्यांच्याशी मला काय घेणं देणं आहे बुवा, त्यांनी तुमचा पण सुपला शॉट उडवलेला आहे, म्हणून तुम्ही त्यांच्या इथे गोष्टी सांगता. मला सांगू नका, कारण अडक्या गुरुचा बाडगा चेहरा नाही मी. हा, ज्यानं ही लोककला खरोखर लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवली तर शाहिराचा पट्ट शिष्य आणि पोरगाय बुवा. हा, म्हणून तुम्ही बुवा भावकीचा विषय केला, मी तुम्हाला आजपर्यंत एका शब्दाला कधी विचारला नाही, कारण तुम्ही जरी कडवई किंजळकर वाडीत राहत असलो, हा, तुमचा 6 वर्ष नाच बंद का होता मी विचारला नाही बुवा. बरोबर आहे ना, कारण तुमच्या भावकीतलं वाद सुद्धा मला माहिती आहे. हा, तुमच्याकडे काय आहे, धुलप किंजळकर ग्रामस्थ मंडळ तुमचं बुवा आता काय आहे ना, ते तुम्ही पण शोधा आणि दुसऱ्याकडे पोट टाकवा. कारण माझ्या भावकीत वाढणार काय वाद आहे, हा, त्यांना येऊन विचारा. काय बुवा वाद नाही, फक्त काय की वडिलांच्या पाठीमागे ही कला जोपासायची. वाडीत 4-5 लोक आहेत. हा, आणि खरोखर तुम्हाला सांगतो, ही कला आता मी व्यावसायिक दृष्ट्या ह्या कलेकडे बघतो, म्हणून 4 लोक कमी येतात कार्यक्रमासाठी, एवढाच विषय आहे. बाकी बुवा तुम्हाला दुसऱ्या ह्याच्या पुढं खरोखर सांगतो तुम्हाला, तुमचा आणि माझा हा शेवटचा कार्यक्रम आहे. याच्या पुढं शक्तितुऱ्यामध्ये सुशांत कराटे आणि विजय कोळेकर हा जोड होणार नाही, हा मी तुम्हाला या ठिकाणी पालिकेच्या तिट्यात शब्द देतो बुवा. कारण हे वाद आम्ही खूप अनुभवलेले आहेत, आमच्या पर्सनल आयुष्यावरती ह्याचे काय परिणाम होतात हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं हा आजचा कार्यक्रम तुमचा आणि माझा शेवटचा. याच्या पुढं कारण मी बोललो ना बुवा, परवासारखी बारी गेली ना तर खरोखर सांगतो तुम्हाला तुमच्या मिरच्या झोपतील. हा, सगळ्यांनी बघितलं नाही, मला हा वाद नाही विकोबाला न्यायचा, म्हणून मी हरलो तर नक्कीच नाही. हा, कारण कशी बारी करतो तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी बुवा जसा मुलांचा साथ पाहिजे ना, जसा मुलांचा साथ पाहिजे तसा हा जो वाद्यवृंद आहे त्याचा पण साथ पाहिजे बुवा. बरोबर ना. मला जर समजा मुलं टिकवता आली नसती, बरोबर माझ्या भावकीत वाद असता, तर हा जो माझा वाद्यवृंद आहे त्यांना पण मला टिकवता आलं नसतं. बरोबर ना, त्यांना पण टिकवता आलं नसतं. जवळजवळ 8 वर्ष दादा तू वाजवतोस. गोरक्ष जेव्हा ढोलकी शिकला, आमचे गुरुवर्य पवन जी रसाळ यांच्याकडे जेव्हा ढोलकी शिकला तेव्हापासनं ह्या नाचातच वाजवायला लागला बुवा. हा मयुरेश सुवारे जेव्हा मला डबल ढोलकीची गरज लागली, जवळजवळ 4 ते 5 वर्ष माझ्या कार्यक्रमामध्ये ढोलकी वाजवतोय. संकेत दादा आमचं तर घरातलाच आहे. आमचे गणेश नागवेकर कीबोर्डसाठी असायचे 2 वर्षापूर्वीपर्यंत, पण त्यांचा कामाचा व्याप एवढा आहे, त्यांनी मला स्वतःहून सांगितलं की मला नाही जमणार, म्हणून स्वप्नीला रावणांना घेऊन येतो. पण सलग 2 वर्ष दादा माझ्या कार्यक्रमामध्ये वाजवत आहेत. परवा तुमच्या कार्यक्रमाला आमचे लिंगायत बंधू होते. हा, आज कुठे दिसत नाही, तुमचा ढोलकीवाला तडपाडतायत. हा, छोड़ के न जाओ पिया मैंने तुझको ये दिल दे दिया. लय मोठी शमण्या मिरवल्या हो. हा, माझा असा माझा तसा माझा असा माझा आहे. आता काय काय म्हणजे बोलू ना बुवा. तर कुठे गेला मिलिंद दादा, त्याला काय पैसे कमी देता हो. तुमचे उत्कृष्ट अगदी या शक्तितुऱ्यात नाही तर कव्वालीचा बाज ज्याच्या अंगात भिजलाय सुदेश दादा बेंजोवाले आमचे कुठे आहेत बुवा. हा, कुठं आहेत. तुमच्याकडे कीबोर्डला गणेश घाणेकर बसायचे, त्यांना नाही तुम्ही टिकवलं 2-4 वर्षात. हा बुवा, ही मी कला सांभाळतोय माझ्या परीनं, माझ्या परिस्थितीप्रमाणे जशी मला जमते तशी लोकांपर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय बुवा. कारण काल राजेश निकमांबरोबर कार्यक्रम झाला लांजामध्ये, लोक होती असतील 2-3 तरी इथली. लांजात जाऊन विचारा बुवा बारीचा रिपोर्ट. कारण आपण 9 महिने वाट बघित राहत नाही, लगेच डिलिव्हरी करून टाकतो बुवा. म्हणून या गणपतीच्या सणातले उद्याचा 7वा कार्यक्रम आहे बुवा. म्हणून तुम्हाला या ठिकाणी म्हणतो, तुम्ही म्हणाला की कापडगावचा विषय बोललेत बुवा, बारी कॅन्सल केली. तब्येतीचा विषय आहे बुवा,
4 तारखेला गावाला उतरलोय, आवाज चांगला पाहिजे हा, म्हणून दिवसातनं 2 तास झोप घेतो, फार फार 2 तास. हो घरात येऊन विचारा 2 तास झोप घेतो का, तर झोपलो जास्त की आवाज झोपला. हा आम्हाला काय आमच्या तब्येतीची काळजी नाही. व ज्याच्या अंगात कला आहे ना, ज्याच्या अंगात कला आहे तो घरात राहू शकत नाही. हो हा तुमचं कसं आहे, धरून बाजून कुत्री पारदीला आणायची अशी गत झालेली आहे. आणि ही माझी शाखा जवळजवळ 3 ते 4 वर्ष माझ्या बरोबर नाचते, एकनिष्ठ आहे बुवा. माझ्या पाठीमागं तुम्ही चांदोरला जाऊन विचारू शकता. बुवा म्हणालेले आहेत की गाण्यातून जो मी प्रश्न विचारलाय तुम्हाला अळवून दाखवा. म्हणाले बुवा शेवटच्या गाण्यात, हो शेवटच्या गाण्यात तो प्रश्न सांगितला. हो कुठनं लिहू, हा कसा लिहू बुवा. परवाच्या बारीला तुम्हाला गवळणीत विषय दिला होता त्या यमुने डोहाचा, बरोबर आहे ना. तेव्हा किती तुम्ही शमने मिरवल्या, तेव्हा पण मला शब्दाचं सांगितलं ना, बरोबर आहे की नाही. शब्दाचं सांगितलं ना. वा टाइम द्या, प्रत्येक गोष्टीची कटिंग देईन. आता तुम्हाला बकासुराचं गाणं द्यायला नाही, तो पण नाही केला नाही ना. मग हा पैसे तेवढे घेतलं, पैसे तरी परत देऊन जावा. वा खरोखर तुम्हाला माझी झुपूक बारी बघितली असतो ना, तर तुम्हाला पालीच्या पिट्यात नाही घाम फोडला असतो ना. माझं नाव नाही सुशांत गराटे बुवा. बघा पहिल्या बारीत बुवा तुम्ही जर बोलला असतात तर तुम्हाला मी खरा शाहीर मानला असता. तुम्ही हे बायकांसारखं कुठच्या तरी कोपऱ्यात बसायचं आणि कुचू 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 करायचं. हा बुवा खरं सांगतो, तुमच्या शाहिराला टोपी घालायला शिकवा, त्याला तो मान द्या, कारण तुम्ही स्वतःच तेवढं. मी ख्यातनाम शाहीर कडवई किंजळकर वाडीचा विजय कोहळे बुवा. आणि तुम्हाला खरं सांगतो, जर तुम्हाला माझ्या डोक्यात टोपी बघायची असेल, माझ्या डोक्यात तुम्हाला टोपी बघायची असेल, माझ्या डोक्यात तुम्हाला फेटा बघायचा असेल, खरोखर सांगतो तुम्हाला माझ्या डोक्यात हे सगळं बघायचं असेल, मी तुऱ्याचा नाच करतोय, तुऱ्याची बाजू मांडतोय, तुम्ही बाईची मांडता बाई आहे ना. पुढच्या बारी तुम्ही साडी नेसून या, नाही फेटा घातला तर माझं पण नाव नाही. या ठिकाणी बुवा सुरुवातीलाच बकासुराचं गाणं देतो आणि बारीची सुरुवात करतो. बघा वाटाण्याचा गोलदाना वारा येतोय वारा येतोय. वा एवढ्यावरनं तुम्हाला समजलं असेल. आणि काय म्हणतोय, माझ्या बैलगाड्याचा संतोष गोंधळी माऊली तुमच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. आमचा मित्र आलेला आहे. निकेत कडून या ठिकाणी निकेत पानकर माझ्या खास शायरीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. काय म्हणते बुवा, माझ्या बैलगाड्यात इतिहास घडतोय नवा नवा, या बैलगाड्यात इतिहास घडतोय नवा नवा. बैलगाड्याच्या छकड्यात हाय
बकासुराची हवा आहे ना बैलगाड्याच्या छकड्यात या बकासुराची हवा बैलगाड्याच्या छकड्यात बकासुराची हवा बैलगाड्याच्या छकड्यात बकासुराची हवा बैलगाड्यात इतिहास घडतोय नवा नवा माझ्या बैलगाड्यात इतिहास घडतोय नवा नवा बैलगाड्याच्या छकड्यात बकासुराची हवा 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 बैलगाड्याच्या छकड्यात या बकासुराची हवा जो पैसा दिलं वाय या बकासुराच्या गाण्यावरचं तर मला आणून परत द्या आहे ना या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे श्री गणेश चाळ नाला सोपार अध्यक्ष अनाई लोकम सेक्रेटरी बंटी गांगरकर हा आमचा भाव आहे सगळं मामाच्या गावातलं हा म्हणून तुम्हाला काय म्हणतोय आमच्या पप्पानी गणपती आणला हा शंकर आणि पार्वती आणि मांडीवर बसलाय गणपती कसा टुकुमुकू बघतोय चांगला वा त्या ठिकाणी विषयाबद्दल बोलून गेलेले आहेत आहे ना तुमचं म्हणता टिपण्या विविध ग्रंथात भेटतात कशा हा वा या तुमच्या चालू प्रश्नाचं उत्तर दोनदा दिलंय दोन बाऱ्यात दोनदा हा दोन बाऱ्यात दोनदा उत्तर दिलंय मग तुमच्या या टिपण्या कुठल्या भेटतात तुमच्या अशा टिपल्या उडवीन ना मग तेव्हा तुम्हाला समजेल बुवा हा झापूक झुपूक असं नाही करीत हा म्हणून काय म्हणतोय या ठिकाणी खूप मोठ्या व्यक्ती आलेले आहेत बुवांचे गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांतजी चव्हाण माऊली आलेले आहेत 3500 ग्रंथ ज्यांनी खरोखर वाचलेले अशी माऊली या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे म्हणून वा सापाच्या शेपटीवर पाय ठेवला हा आहे ना साप चावणार म्हणून आमच्या पप्पानी गणपती आणला अरे शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती कसा टुकुमुकू बघतोय चांगला एका ध्रुवपदात फक्त गाणं देणार बुवा माझा विषय जुनाच हायर ठोका दे ठोका 2-3 ठोका कांद्याच्या आरपार अरे प्रधानजी हा तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर भिडाव समशेरीला समशी त्यांची समशेर घरात लागलेली हा आहे ना सुशांत गराटे बरोबर बाहेर करणं याच्या गबाळ्याचं काम नाही बुवा कारण माझ्याकडे आवाज आहे माझ्याकडे बोल बच्चन आहे माझ्याकडे चांगला वाद्यवृंद आहे आणि माझ्याकडं डावा साऊंड आहे तुमचा आज शाप कल्पाटलेला आहे हा म्हणून माझा विषय जुनाच हाय त्यात 19-20 नाही गुरुंचा मोठा तुमच्या हाय गुरुंचा मोठा तुमच्या हाय आम्ही होत्याच करायचं काय खोटं नाटक हे चालणार नाही रे खोटं नाटक हे चालणार नाही रे आज उत्तर देणार काय रे वा आज तुम्ही जर उत्तर दिलं आमचे ग्रंथ उपासक आहेत राजन दादा सगळी ग्रंथाची धुरा आणि कुणी बाबा चिटकुरा लिहून दिलेला नाही कुणी चिटकुरा लिहून दिलेलं नाही आजपर्यंत मी तुम्हाला जी उत्तरं देतोय ती माझ्या या माऊलीमुळे देतोय हा वय किती दादा 35 33 दादांचं वय 33 आहे हा तरी तुम्हाला प्रत्येक बाणीला नुसतं टप टपाटप टप टपाटप सुपला शॉट येतात हा आणि झापूक झुपूक बुवा तुम्ही काय करता प्रत्येक बारीला तुमच्या मागणं कोणतरी लागतं कारण तुमच्याकडे तेवढी कला अजून अवगत नाही गुरुंच्या पाठीमागे एवढी बारी करतोय बुवा हा तेव्हा तर त्यांच्यामुळे थांबायचो हा थांबवणारा कोण नाही हा असा सुसाट सुटेल ना लक्षात ठेवा बुवा माझा विषय जुनाच हाय त्यात 19-20 हे नाही गुरुचा तुमच्या मोठा हाय आम्ही होत्याचं करायचं काय गुरुचा तुमच्या मोठा हाय आम्ही होत्याचं करायचं काय खोटं नाटक हे चालणार नाही खोटं नाटक हे चालणार नाही तुमचा विषय
आमचा विषय जुनाच आहे रे, तुमचा विषय जुनाच आहे रे. बघा पहिली बारी अतिशय सुंदर केली होती मी आणि तुम्ही खरोखर उगाच खरूच म्हणजे खाजून खरूच काढलेली आहे. मी माझ्यात खूप बदल केला बुवा, कारण माझ्या गुरुवर्याने हा मला जो शक्ती तुला शिकवलाय. हा तुम्ही म्हणालात की सुरात घसारलो, पट्टी तुमची स्केल बरोबर नाही बोलले ना बुवा. बुवा तुम्हाला सांगतो संध्याकाळी 4 वाजता गाणी लिहायला घेतली आजच्या बारीची सगळी. हा आणि एवढ्या चाली डोक्यात आहेत ना बुवा, कारण तुमच्या बरोबर एकट्या बरोबरच नाही, तुमच्या एकट्या बरोबर बारी करीत नाही. लय सप्तसुरांचा भाष्य भेटतात मला सुपला शॉट द्या आता. हा तर सगळ्यांना सुपला शॉट देऊन या पालीत एकमेव शाहीर आहे बुवा. हा कारण वाघावाणी लढला तो जिजाऊचा बच्चा. थांबलेल्या सगळ्या लोकांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. आता तुम्हाला दुसरा एक शॉट सुपला. हा कारण सुनीलकुमार यादवनी सुपला केला. हा बघा धक धक होत या काळीज हे, धक धक होत या काळीज हे, वेळ झाली आईची आयाची, वेळ झाली जायची आईची. आणि सोडा की हात माझा दाजीबा, सोडा की हात माझा दाजीबा, ओ नजर इकडं ताईची. रागा रागानं आले या धावूनही, हिची सवय नाही हो जायाची. रागानं आली या धावूनही, हिची सवय नाही हो जायाची. लाज घालवली आज हो स्वतःची, लाज घालवली आज हो स्वतःची, म्हणून किंमत नाही हो जटाची. विष्णू लोकातून गंगा भूमीवरती यायला ब्रह्मा विष्णू महेशानं गंगेला सांगितलं. हा तेव्हा गंगा म्हणते मी नाही जाणार, गंगा म्हणते मी नाही जाणार. तेव्हा 3 देवतांनी मिळून तिला विनवणी केली, तिला सांगितलं की तुला जावं लागेल. तेव्हा ती रागा रागात त्या भूतलावर यायला निघाली. आणि जर ती भूतलावर आली असती तर असा प्रलय आला असता. तेव्हा माझ्या भगवान शिवशंकरानं तिला आपल्या जटेमध्ये सामावून घेतलं, बरोबर ना. आणि नंतर तिला जसा राग तिचा शांत होत गेला तसं हळूहळू तिला या भूतलावरती सोडलं. बुवा सुंदर असा विषय आहे, मनाला लावून घेऊ नका. लावून घेतलं तरी मला काय फरक पडत नाही, कारण तुमची संस्कारात गरज लागली आहे. म्हणून काय म्हणतोय, रागा रागानं आले या धावूनही, तुमची सवय नाही हो जायाची, तुमची सवय नाही हो जायाची. लाज घालवली आज हो स्वतःची, लाज घालवली आज हो स्वतःची, म्हणून किंमत नाही हो जटाची. लाज घालवली आज हो स्वतःची, म्हणून किंमत नाही हो जटाची. पारितोषिक आलंय रमेश गराटे यांच्याकडून 101 रुपयाचं 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि हा कळवणार साप जो सोलपाडा काढून टाकतो. हा कारण जर दबड साली सकाळ बुवांना सुपला शॉट दिलेले आहेत. आता बघा या क्षेत्रामध्ये एकच बुवा होऊन गेले, दत्ताजी गराटे. या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे 101 रुपयाचं. माऊली तुमच्या चरणी ही मानस मुजरा करतो. आणि बघा काय म्हणतोय, एकदा दादा पोरा फिरव आणि बघ अजून एक शॉट.
तुम्ही 6 वर्षांनी माझ्या मागं हो, कारण हा माझा जो एवढा मित्र परिवार जमलेला आहे ना, तुमच्यासाठी काय म्हणतो बघा. मैत्री एक सोपी व्याख्या आहे. मैत्री एक सोपी व्याख्या आहे. रोज आठवण यावी असं काही नाही. मैत्री एक सोपी व्याख्या आहे. रोज आठवण यावी असं काही नाही. रोज भेट व्हावी असं काही नाही. एवढंच कशाला, रोज बोलणं व्हावं असंही काही नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री. मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री. आणि तुम्हाला याची जाणीव असणं, तुम्हाला याची जाणीव असणं म्हणजे हीच खरी मैत्री. हीच खरी मैत्री. माझ्या सगळ्या मित्र परिवाराला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि म्हणतोय काय बघा, संवाद घसरल पाय ग, अगं वही तुझं धोक्याचं हाय ग. ऐकून घे शैला, लग्नाच्या पहिला घोटाला चालायचा नाही ग. बरोबर आहे ना? कारण बुवा लोकांना नवीन नवीन द्यायला पाहिजे, म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय बघा, चांगला विषय आहे. संवाद घसरल पाय ग, अगो वही तुझं धोक्याचं हाय ग. माझे ऐकून घे शैला, लग्नाच्या पहिला घोटाला चालायचा नाही ग. म्हणून तुझं वय हे सरतय बाई ग. तुझ्या बापाला टेन्शन हाय ग. तुझं वय हे सरलेलं हाय ग. तुझ्या बापाला टेन्शन हाय ग. अगं तुला हे सांगणं आणि घालतोय मागणं. अगं तुला हे सांगणं आणि घालतोय मागणं. लगीन करणार काय ग. अगं तुला हे मागणं, तुला हे सांगणं घालतोय मागणं. लगीन करणार काय ग. तुला संपवतो बघा. या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश आहे माझी राधा राणी बावरली ती गवळण झाली पाहिजे. श्यामसुंदर सिद्धप यांच्याकडून फरमाईश आलेली आहे. दादानो गवळण कुठे ती काढा, 2 वर्ष झाले तिला. त्या ठिकाणी बुवा तुम्हाला अजून एक विषय देतो. अहंकाराचा पुतळा खरा. मागाचा विषय बुवांना सांगायचा राहिला. गाढवाचं लग्न सगळ्यांनी बघितलं आहे ना. हा, तो विषय या ठिकाणी गायलेला आहे. कारण तिच्या बापाला टेन्शन आहे. म्हणून काय म्हणतोय बघा, अहंकाराचा पुतळा खरा, रावण बोले राक्षस वीरा, हरण होशील का. या ठिकाणी तुम्ही म्हणालो स्केलला घसरलो, ह्याव झालं त्याव झालं, सलग 6 आहे तरी पण आवाज फुरतोय. माझ्या बापाची देण आहे. तुम्हाला खरोखर कधी पण बघायचं असेल तुमच्या बुवाला ना, मी येतो कधी पण, एक बारी करून टाकू है ना. तुम्ही किती वर आलात म्हणता तो बघतो. हा बुवा नुसतं बेबीच्या डेटापासून रेगलं म्हणजे झालं नाही. आवाजात गोडवा पाहिजे, गोडवा. आवाजात गोडवा पाहिजे, रागदारी संगीत आलं पाहिजे. हा बुवा कधी तुम्हाला लावायचे असेल तेव्हा सांगा मला, माझी तयारी आहे. अहंकाराचा पुतळा खरा, रावण बोले राक्षस वीरा, तू हरण होशील का, तू हरण होशील का. तूच मारीच्या सांगशील का, तूच मारीच्या सांगशील का, बाहेर रामाला काढशील का. 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 अहंकाराचा पुतळा खरा, रावण बोले राक्षस वीरा,
मान देऊन कालच्या दिवसामध्ये बोलणं झालं आणि माझा खरा मित्र आहे, माझ्या वडिलांची आणि त्यांची दोस्ती आहे, बरोबर दोस्ती होती आणि खरोखर मनापासून लोकांचं प्रेम आहे. म्हणून आज या ठिकाणी साऊंडला दावादार आलेले आहेत है ना. या ठिकाणी खरोखर मनापासून सांगतो की माझा पालीमध्ये दीप दर्पण नावाचा एक बेंचो ग्रुप आहे. आज शेवटपर्यंत बुवा थांबलेले. हा खरोखर मित्र असावे असे बुवा, कारण तुम्ही कुठच्या पंचक्रोशीत जावा, स्वतःच्या गावात मान असलेला एकतरी शाहीर दाखवा मला आहे ना. ह्याव आणि त्याव प्रत्येकाचं असतं. या ठिकाणी खरोखर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो माझ्या हर्षद दादाची, कारण दादाचं 1 वर्ष झालं बैलगाडीचं गाणं बनवायचंय, पण दादांचं प्रेम आहे ना पालींना. गेल्या वर्षी सावड्यात माझ्या बरोबर त्यांची स्वतःची इनोवा क्रिस्टा घेऊन गेलेले आहेत दादा. स्वतःचं पेट्रोल टाकून कोण करील काय, नाही करायचं कोण. म्हणून या ठिकाणी सर्वांसाठी मनापासून काय म्हणतोय बघा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र असला जवळ जर मनासारखा. अजून एक कडवं देतो बघा, नंतर शेवटला येतो. काय म्हणतोय बघा. वाईट गेलं असेल ते माझं मला परत द्या आणि जे चांगलं असेल ते जाताना बरोबर घेऊन जावा. आणि खरोखरच गोंधळी समाज हितवर्धक मंडळ खरोखर तुमचं मनापासून माझ्यावरती प्रेम आहे आणि जे तुम्ही आज दाखवून दिलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि आजच्या बारीचा आणि आजचा हा शक्तितुऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. आणि बुवांना विनंती करतो की बुवा हा शक्तितुऱ्याचा साज आहे, हा गड पुजलेला आहे, या गडाची आरती आपण दोघांनी मिळून करायची, कारण माझ्या वडिलांनी ही परंपरा या शक्तितुऱ्यामध्ये चालू केली. आणि आज जवळजवळ अख्खा शक्तितुरा ही परंपरा फॉलो करतो, बरोबर ना. म्हणून थोडा आरतीला या ही विनंती करतो.
नाचत यावे रंगणी गणराया तै 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 नाचत यावे रंगणी गणराया तै 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 नाचत यावे रंगणी गणराया तै 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 नाचत यावे रंगणी गणराया आत्मरूपाची लावली ज्योती तुझा रे घराला आत्मरूपाची लावली ज्योती तुझा अहंकाराचा रूप जाळीला अहंकाराचा रूप जाळीला तुझ्याच रे पाया लावली एक रास माया तै 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 नाचत यावे रंगणी गणराया तै 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 नाचत यावे रंगणी गणराया सर्वदा योग तूचा खरा ते कारणी देह माझा परावा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा हे सदा सर्वदा योग तुझा खरावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षण गुणवंत अनंत नायका मागणे यशियादा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा हो तै 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 नाचत यावे रंगणी गणराया तै 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 नाचत यावे रंगणी गणराया ओ मालू आरती चरणी वाहिली काया लाविली लेख रास माया तै 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 नाचत यावे रंगणी गणराया 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 देवा मजला गर्भ नसावा असेल तरी तो भागून जावा निंदा माझ्या मुखी नसावी असेल तरी ती भ्रष्ट होऊन जावी बोला श्री गणपती